कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करत असताना मी स्वप्नीलचं असं प्रसन्न हसू बघितलेलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल आज कुठेतरी ना थोडंसं कमी झालेलं मला जाणवतं. मी सांगते आदेश काय आहे, स्वप्नील आहे ना, एक तर तो आता निर्मात्याच्या भूमिकेत गेल्यानंतर त्याला ते सतत त्याच्या डोक्यामध्ये मार्केटिंग आणि बिझनेस चालू असतो की हे. आणि आता तो आम्ही बोलत असताना पण ना, ह्या बरोबर बोलतायत का, म्हणजे ती व्यवस्थित प्रमोट होते का फिल्म, का ह्या अवांतर बोलतायत, आता मी हिला कसं थांबवू, मी हिला काय प्रोवोक करू, परेशनी थोडं बोलायला पाहिजे, मी थोडं नाचगं घुमाबद्दल हे सगळं त्याच्या डोक्यात चालू आहे. काल आम्ही शूटिंगला गेलो होतो ना, तर चल चल तयार व्हा पटकन. तर म्हटलं हो हो, नाही 24 रील बनवायचे आपल्याला. किती म्हटलं 24. पण सांगतो, एक उत्तम कलाकृतीची निर्मिती करत असताना त्याच्या पाठीमागच्या ज्या वेदना आहेत, ती कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, त्याच्यावरती एक नाचगं घुमाच्या निमित्तानं जे काही तुम्ही स्वतः शिवधनुष्य उचलू पाहत आहात, त्यासाठी आधी तुम्हाला मनापासून धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांकडे मागणं की असं जेव्हा कोणीतरी काहीतरी करत आहे, त्यावेळेला त्या गोवर्धनाला तुमच्या आशीर्वादाचा जर हात लागला तर खूप छान छान कलाकृती मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. नक्कीच. काय स्वप्नील, काय वाटतंय, काय चाललंय, काय काय जबाबदारी आहे आता? नाही ह्यांचं प्रेम आहे, अजिबातच असे जबाबदार नाहीत, कारण 6 लोक आहेत, त्यामुळे जबाबदाऱ्या खूप वाटून घेतल्या. आणि मला अत्यंत नम्रपणे हे सांगायचं आहे की परेश मोकाशी याचा चित्रपट जेव्हा येतो आणि मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी जेव्हा लिखाण करतात आणि तो चित्रपट आणतात, तेव्हा त्याचा एक सेट ऑडियन्स असतोच, कारण त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. निर्माता म्हणून, सहनिर्माता म्हणून या 6 लोकांबरोबर, या 5 लोकांबरोबर काम करताना आमच्या सगळ्यांचं सगळं सर्वोत्तम जे आहे ते काढता आलं. आणि कुठल्या पॉईंटला ही 6 माणसं एक युनिट झाली ते आम्हाला पण कळलं. आम्हाला मनापासून असं वाटतंय की आम्ही एक चांगला चित्रपट बनवलाय. आता काय हवंय, तर आता लोकांचा आशीर्वाद. हा चित्रपट किती पैसे कमवेल, हा चित्रपट किती गल्ला करेल, हा एका पॉईंट नंतर थोडासा सेकंडरी. पण माझं ना एक आव्हान करायचं आहे खरं तर, म्हणजे मी ठरवलंय, असं प्रत्येकाने ठरवावं की बाबा नाचगं घुमा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आमच्या घरामध्ये समजा 2 ताई काम करतात, तर मी स्वतः चित्रपट बघेन तेव्हा बघेनच, पण मी 2 तिकीटं त्यांना काढून देईन. वा 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 वा, किती भारी. मराठी चित्रपटाच्या चित्रपटगृहापर्यंत लोकांनी गेलं पाहिजे, त्यावेळेला प्रामाणिकपणे केलेल्या एखाद्या कलाकृतीला न्याय मिळतो. असं जरी प्रत्येकाने ठरवलं तरी मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी चित्रपट केला आहे, किंवा मधुगंधा आपण जसं म्हणालात की तुमच्या घरातल्या त्या मावशीला हा चित्रपट मी समर्पित केलेला आहे, अगदी नेमकं तेच करण्यासाठी आजपर्यंत वर्षभर एकदा आपण दिवाळीला त्या माऊलीला काहीतरी देतो, तसं करत असताना एक मधली दिवाळी अशी साजरी व्हावी की तिने जाऊन स्वतःला भव्य पडद्यावर पाहावं. आणि ते करण्यासाठी घराघरातल्या प्रत्येकाने हे करावं अशी माझी प्रार्थना आहे. ती आपल्यासाठी खूप काही करते. 2 आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात या धावपळीच्या जगात आपणही देऊया. 2 तिकीट तिच्यासाठी. वा 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 वा, किती भारी. तुमच्याशी संवाद साधत असताना त्या दोघी नाही आहेत, त्या दोघींबद्दल आपण जर काही बोललात. यावेळेला पहिल्यांदा असं झालं की हे पात्र कोण चांगलं करेल, ते पात्र कोण चांगलं करेल, हा आपण नेहमीचा विचार करतोच, ह्या भूमिकेत कोण, त्या भूमिकेत कोण. पण त्यापेक्षा थोडासा वेगळा विचार असा झाला यावेळेला की ही जोडगोळी कोण असेल, ती किती रोमांचक असेल. अरे वा. तेव्हा त्या जोडगोळीचं पात्र नियोजन अशा प्रकारे काही जोडगोळ्या आम्ही काढायला सुरुवात केली. आणि अर्थातच मग मुक्ता आणि नम्रता ही जी जोडगोळी आहे ती खूपच जोरात घुसलीत सगळ्यांच्या डोक्यामध्ये. आणि मग अशा प्रकारे ही पात्र योजना झाली. नमस्कार. नमस्कार. कसा होता अनुभव? यावेळेला तर 2 भूमिकांमध्ये आहे. एक तर निर्मिती क्षेत्रात सुद्धा मधुगंधामुळे
पाऊल टाकता आलं मालिकेच्या सुद्धा आणि द्यायचे फिल्मच्या पण आहेत आणि सुद्धा. घ्यायचे पण दोन्ही आहे. आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा एक रोल मी करतेय फिल्ममध्ये. पण ही जी प्रोसेस आहे याही आधीच्या फिल्म्सना मधुगंधाच्या 2 फिल्म्सना मी प्रोडक्शनला तिला मदत केलेली आहे. त्यामुळे त्या प्रोडक्शनचा तेवढा अनुभव नक्कीच होता. पण निर्मिती म्हटल्यानंतर अगदी स्क्रॅचपासून जी सुरुवात आहे त्यात मला इन होता आलं. आणि आम्ही असं कायमच म्हटलेलो आहे की आम्ही 6 जण म्हणजे प्रत्येकी दोघं जण स्वतःचे एक्सपर्टीज घेऊन इकडे आलेलो आहोत. ज्यात मधुगंधा एकमेव अशी आहे की जी सगळ्या एक्सपर्टीजमध्ये आहे स्टार्ट टू एंड. सो मी असं म्हणते की मी आणि तेजस आम्ही प्रोडक्शनसाठी मॅनेजमेंटसाठी आम्ही आमचा फोर्टे आहे तो. आम्हाला आवडतं ती गोष्ट करायला. त्यामुळे या बजेटमध्ये एवढं कसं देऊ शकू याचा विचार नक्कीच विथ क्वालिटी याचा विचार आम्ही करतो. स्वप्नीलचा मार्केटिंग आणि याचा सेन्स आणि आउटस्टँडिंग म्हणजे ज्या काही आयडिया पटापट सुचायला पाहिजे त्या ॲब्सोल्यूट मला नाही सुचत. म्हणजे हा मला गाईडलाईन दिलं तर ओके आपण हे करायचंय ओके. पण स्वप्नील म्हणजे कमालीचा हुशार आहे त्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्याची एक्सपर्टीज ती आहे. आणि मधुगंधा आणि परिसराबद्दल मी काय सांगू, क्रिएटिव्ह आणि यांचा हात कोणीच धरू शकत नाही. तर अशा या सगळ्या पद्धतीत या प्रोसेसमध्ये होते. अभिनयाच्या बाबतीमध्ये एक यावेळेला मदत झाली की एरवी कसं होतं फक्त जेव्हा ॲक्टर असतो तेव्हा जेव्हा पहिलं एक वाचन होतं त्याच वेळेला जायला मिळतं आणि म्हणजे तेव्हाच जातो आणि नंतरची सगळी जी वाचनं असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतो. पण यावेळेला मला हेल्प झाली की प्रत्येक वाचनात म्हणजे टेक्निशियनसाठीची वाचनं असू देत, कॅमेरासाठी म्हणजे DOPसाठी कोणत्याही वाचनाला मी तिकडे होते. त्यामुळे जो सूर पाहिजे किंवा कशा पद्धतीने एक्सपेक्टेड करतोय हे कॅरेक्टर ते ना सतत कानावर पडलं होतं आणि मुळात बरेच दादाच ते वाचत होता. त्यामुळे आपला डायलॉग कसा तो वाचतोय सो त्यांनी पण खूप मदत झाली. तिने हा रोल का केला हा प्रश्न विचारला का 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 केला? पैसे वाचवण्यासाठी हो हे मात्र माझं खूप असतं. 2 कारणं होती त्याची हा रोल करण्याची. एक तर या रोलचे पैसे नको द्यायला लागायला दुसऱ्याला आणि दुसरं म्हणजे मुक्ताबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. म्हणजे हिला पण मुक्ता बर्वे असं बरोबर काम हे होतं. आणि नमा पण वारंवार हे सांगते म्हणजे कधी कधी म्हणते की नाही परेश दादाची आणि मधुगंधाची फिल्म होती म्हणून केली पण स्वप्न माझं मुक्ता बरोबर काम करायचं. बिग स्क्रीनवर कारण त्याच्या अगोदर त्याने काम केलंय मुक्ताबरोबर. म्हणजे आम्ही तिघींनी एकत्र लज्जा नावाची एक मालिका होती त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं होतं. पण बिग स्क्रीनवर तिला तिच्याबरोबर शेअर करायची होती स्क्रीन. ते तिचं स्वप्न पूर्ण झालं. आणि झोकून देणं म्हणजे काय किंवा कामाची एक ऊर्जा किंवा हे करणं आणि त्या प्रवासात सगळ्यांना घेऊन चालणं म्हणजे काय हे या 6 लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.